उपासना म्हणजे काय? तो म्हणतो का 2-4 तास माझे नामस्मरण करत बस, बिलकुल नाही. तुझं सांसारिक कर्तव्य पार पाडून तुझ्या उरलेल्या वेळेत माझी भक्ती कर, माझी उपासना कर. म्हणजे आता समजा एखाद्या व्यक्तीला सतत दुखतंय, बरं वाटत नाहीये, अशा व्यक्तीने काय उपासना केली पाहिजे? गजानन विजय ग्रंथामध्ये त्यामध्ये झामसिंगाकडून भोकरे पुंडलिकाला पादुका देतात स्वप्नात हं. आणि त्या सांगतात, "या उद्या सकाळी या पादुकांचं पूजन कर." मी तेव्हा म्हणत होतो, "महाराज, मी जर भक्ती करत असेन मनापासून, प्रामाणिकपणे, श्रद्धेने, अंधश्रद्धा नाही, श्रद्धेने, तर मला अशाच पादुका आल्या तर मी पूजा करीन." हो. तर मला तशाच पादुका आलेल्या आहेत. आता एखाद्याला एखादा सीरियस आजार आहे, कॅन्सर आहे किंवा किडनी ट्रान्सप्लांट आहे किंवा अजून काही कुठलं ऑर्गन इकडून काढून तिथे बसवणार आहेत, अशी काही सिच्युएशन आहे. तर ह्या काळात ती गोष्ट सहज पार व्हावी यासाठी कुठली उपासना केली पाहिजे? रामकृष्ण हरी मंडळी, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो वारी संत कीर्तनाची प्रस्तुत उत्सव भक्तीचा या आपल्या लाडक्या कार्यक्रमात. आणि आज भक्ती मार्गाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत हेमंत रणनवरे काका. काका, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. माऊली, धन्यवाद. तुमच्या या अनमोल उपक्रमास माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आजकाल कलियुग आहे. कलियुगामध्ये अध्यात्म आणि अध्यात्मामध्ये आध्यात्मिक उपासना थोडी कमी दिसते. म्हणताना तुम्ही हा उपक्रम चालू केला त्याबद्दल तुम्हाला ज्या माऊलीने स्फूर्ती दिली, विचार करण्याची बुद्धी दिली, त्या माऊलीचे शतश धन्यवाद. आणि असाच तुमच्याकडून चांगले चांगले उपक्रम हातून घडो ही त्या ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. तर काका, आज आपल्याला भक्ती मार्गाविषयी तुम्ही कुठल्या मार्गावर किंवा कुठल्या मार्गाविषयी मार्गदर्शन करणार आहात हे जर आमच्या प्रेक्षकांना सांगा. मी हेमंत रघुनाथ रणनवरे गेले 31 वर्षापासून मी गजानन महाराजांची भक्ती करतो. निव्वळ भक्ती करतो. मी भक्ती करत असताना मी मागतो काय त्याच्याकडे? भाकरी पण तूच दे, मेहनत पण तूच करायला लाव, नोकरी पण तूच दे, कष्ट पण करायला तूच लाव. देणारा तू आहे, मी फक्त करणार आहे. ती भाकरी अर्धी द्यायची का एक द्यायची तुझ्या हातात आहे. तू सांगील त्याप्रमाणे मी कष्ट करतो, यश द्यायचं तुझ्या हातात आहे. हे अशा प्रकारे मी भक्ती करतो. मी आजपर्यंत काही मागितलेलं नाही, मागत नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, सांगायचं आहे, देणारा तूच आहे, घेणारा तूच आहे, तुम्ही कशाला मागू. मात्र एवढं मात्र नक्की, तुम्ही गुरुभक्ती करायला लागल्यापासून गुरु तुम्हाला कधी वंचित ठेवत नाही, हा माझा अनुभव आहे. सो अर्थात तुम्ही गजानन महाराजांची भक्ती करता. सो गजानन महाराजांची भक्ती कशी केली पाहिजे, त्यात काय काय केलं पाहिजे हे आपण पुढे जाणून घेऊयातच. पण मला हे अगोदर विचारायचं आहे की या गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये तुमचा जो काही प्रवास सुरू झाला तो कसा सुरू झाला, जरा त्याविषयी सांगा. 1994 साली माझा विवाह झाला. लग्न झाल्यानंतर मिसेस गजानन माझी भक्ती करायला लागली. मग मी पण भक्ती करायला लागलो. बायको करते म्हणून आपण पण करू. तर त्यातून गोडी वाढत गेली, गोडी वाढत गेली. एवढी गोडी वाढली की सतत बसता उठता सद्गुरूचं नाव तोंडात येतो. भक्ती मार्ग म्हणजे काय? तुम्ही मनापासून त्याला शरण जाणे. आणि तुम्ही ज्या वेळेला त्या गुरुला शरण जाता तो गुरु तुम्हाला संकटाकाळी सांभाळतो, हा माझा अनुभव आहे. भक्ती कशी करावी, भक्ती कधी करावी याच्यापेक्षा भक्तीचं मोजमाप तुम्ही करू शकत नाही. भक्ती तुम्ही 10 मिनिटं करा पण मनापासून करा, 2 तास करा पण मनापासून करा. कोणताही गुरु महाराज, कोणतेही गुरुतत्व तुम्हाला 24 तास माझ्या भक्तीत लीन हो असं कधीच सांगत नाही. ते म्हणतात तुझं कर्म कर, वेळ मिळेल तेव्हा माझं नामस्मरण कर, त्या नामस्मरणात मी तुझ्या पाठीशी आहे, एवढं मात्र गुरु महाराज सांगतात. तुमच्या पत्नी ज्यावेळेस महाराजांची भक्ती करायला लागल्या त्याच्यानंतर ना तुम्ही या वाटेमध्ये किंवा या मार्गावरती आलात. पण आपण म्हणतो की एखादी प्रचिती येते आणि मग आपण सर्वस्व वाहून देतो, अशी कुठली गोष्ट झाली होती? गजानन विजय ग्रंथामध्ये त्यामध्ये झामसिंगाकडून भोकरे पुंडलिकाला पादुका देतात स्वप्नात
आणि त्या सांगतात या उद्या सकाळी या पादुकांचं पूजन कर. मी तेव्हा म्हणत होतो, महाराज मी जर भक्ती करत असेल मनापासून प्रामाणिकपणे श्रद्धेने, अंधश्रद्धा नाही श्रद्धेने, तर मला अशाच पादुका आल्या तर मी पूजा करीन. तर मला तशाच पादुका आलेल्या आहेत. संदीप खेले नाशिकला तिवंद चौकात तिवंद लेनमध्ये राहणारा एक मित्र आहे. शेगावला दर्शनाला गेलते गजानन महाराजांच्या समाधीला नमस्कार करतो. त्या गुरुजींची प्रसाद देतात. प्रसादाला न बघता बाहेर दुकानात गेला, बोटाच्या पेरा एवढ्या 2 पादुका घेतल्या, समाधीला लावल्या, लाल कपड्यात गुंडळ्या. त्याच्या घरी नाशिकला उतरल्यानंतर त्याच्या घरी न जाता तो माझ्या घरी सकाळी आला, बाबा तुला या पादुका पूजा करायला त्या आणलेल्या त्या पादुका घे. त्या पादुका आजही माझ्या पूजेत आहेत. भक्ती काय आहे हे मी सांगायची गरज नाही आहे. भक्ती काय, उपासना काय, हे अनेक ऋषीमुनींनी लिहून ठेवलेलं आहे. ते फक्त आचरणात आणायचं आहे. आचरणात आणताना त्या नियमानुसार चालायचं आहे. एवढं जर तुम्ही पाळलं तर तुमच्या अडचणीच्या काळात तो गुरु तुमच्या पाठीशी उभा राहतो. हा माझा विश्वास आहे, अंधश्रद्धा नाही. पण मग जसं तुम्ही आता म्हणालात की गुरु गरजेचा आहे, मग आज जगताना की एखादा गुरु आपल्या आयुष्यात असणं किती गरजेचं आहे? पहिल्यांदा तुमचा गुरु कोण आहे सांगा बरं. पहिला गुरु कोण आहे तुमचा? तुमची आई आहे. किती जागरण करून आला, किती दमून भागून आला, तर ती आई उठते विचारते, बाळ तू जेवलास का? तसाच गुरु विचारतो, दमून भागून आला, थकला असशील, झोप आता. शांतपणे झोप आणायचं काम गुरुच करतो. मान सन्मान ठेवावा फक्त. अपेक्षा काय त्या माऊलीची असणार आहे? एका प्रकट दिनाला मी गेल्या 31 वर्षापासून महाराजांचा प्रकट दिन मी साजरा करतो घरामध्ये. माझ्या एका प्रकट दिनाला माझ्या खिशात पैसे नाही आहेत. मी फोटोकडे बघतोय, म्हणतोय महाराज फोटोत बसले, खिशात पैसे नाही आहेत माझ्या, 4 दिवसा प्रकट दिनाला साजरा करू कधी कसा? एवढं बोलून मी माझ्या आंघोळ केली, अध्याय वाचले, पूजा केली, ऑफिसला गेलो. ऑफिसला गेल्यानंतर भांबरे कॅप्रियन्सचे डेप्युटी जनरल मॅनेजर, मी नाव पण सांगतो, कॅप्रियन्स इंडिया लिमिटेड सातपूर नाशिक इथे डेप्युटी जनरल मॅनेजर भांबरे साहेब यांचा फोन आला. साहेब कुठे आहात? म्हणजे मी माझ्या ऑफिसला आहे. नाही म्हणा. म्हणलं काय नाही म्हणून ते सांगायच्या 10 मिनिटे गेली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं मी जे पैसे देईल ते पैसे महाराजांच्या प्रकट दिनात खर्च करा. त्याच्यानंतर मला त्यांच्या 12च्या ठोक्यावर त्यांची आई आली, भाऊ आले, मी ओंजळी गेली अशी, त्या ओंजळीत 2100 रुपये ठेवले. त्याच्यानंतर माझ्याकडे प्रकट दिनाचे पैसे आले माझ्या हक्काचे. मग मी प्रकट दिनाचं साहित्य बाजार खरेदी करायला लागलो. म्हणजे याचा अर्थ असा, गुरु तुम्हाला सांभाळतो हे 101%. गुरु तुम्हाला वाम मार्गाला, वाईट मार्गाला जाऊ देत नाही हे 101%. गुरु अडचणीच्या काळात मार्ग दाखवतो हे 101% सत्य, त्रिवार सत्य आहे. सो काका, तुम्ही आता प्रपंच करता करता हा परमार्थ केलेला आहे. मग या प्रपंच करताना महाराजांची अशी कुठली प्रचिती आहे का की ह्या प्रपंच करताना तुम्हाला ती प्रचिती आली आहे? आपण सर्व सांसारिक माणसं आहोत, आपण संन्यासी नाही आहे. सांसारिक माणसाने संसाराचं प्रथम कर्तव्य सांभाळायचं आहे. परमार्थ साध्य करायचा आहे, साध्य करायचं आहे, मिळवायचा आहे. परमार्थ मिळवण्यासाठी तुम्हाला उपासना करणं गरजेची आहे. एक वेळ असे आली, आम्हाला पहिली मुलगी आहे, दुसरा मुलगा हवा होता. पहिल्या महिन्यापासून माझी मिसेस सौ सुजाता हेमंत रणनवरे गजानन ग्रंथ विजयातल्या रोज एक अध्याय वाचत होती 9 महिन्यापर्यंत. 9वा महिना ज्या दिवशी लागला त्या दिवशी मेडिकलला चेकअपला जायचं होतं. पोथीतून तोंड वर न करता मला म्हणते, अहो मला त्या दवाखान्यात आता जायची इच्छा नाही आहे, मला दुसऱ्या दवाखान्यात न्या. तिला म्हणलं ठीक आहे आपण दुसऱ्या दवाखान्यात घेऊ. आधीच्या ठिकाणी फक्त MD-DGO होता, दुसऱ्या ठिकाणी MS प्लस MD-DGO असे 2 डॉक्टर मिळाले. मिस्टर नवरा बायको, मिस्टर होते MS आणि त्यांची मिसेस होती MD-DGO. आम्ही त्याने तपासलं, त्यांनी दोघांनी तपासलं, सांगितलं बाळ आडवं आहे, सिजर होईल, कठीण होईल, सगळी तयारी ठेव. मी त्याला म्हणलं सर्वस्वी तुमच्यावर सोपवलं, माझी पत्नी आणि होणारं बाळ मला सुखरूप माझ्या पदरात द्या. सिजर करायचं ठरवलं.
मोठं आतडं एकमेकाला चिटकलं तर ते जागेवर ऑपरेशन केलं. गर्भाच्या पिशवीमध्ये बाळाची मान अडकली ती त्या डॉक्टरनी मोकळी केली. लहान आतड्याला हालण्याचा प्रॉब्लेम झाला तर जागेवर ऑपरेशन केलं. मग मी त्याचं नाव ठेवलं प्रसाद. मग हे कसं शक्य घडलं? ज्या वेळेला पहिल्या दिवसापासून उपासना करतोय मी अनेक वर्षापासून, जसं प्रेग्नन्सी झाल्यानंतर पहिल्या महिन्यापासून उपासना करते, त्या उपासनेचं फळ मी समजतो. 9वा महिना लागल्यानंतर सद्गुरूंनी बुद्धी तिला दिली असेल, बाबा डॉक्टर चेंज करायची नाही. इथं पहिल्या ठिकाणी गेलो असतो तर धावपळ झाली असती, बरोबर. पळापळी झाली असती. उपासना आणि उपवास याच्यामध्ये खूप फरक आहे. मी कधीच उपवास करत नाही, ओके. मी उपासना करतो. उपासना माणसाला सांभाळते. हा माझा आजवरचा अनुभव आहे, आजवरचा अनुभव आहे. आणि गुरुची तुम्ही उपासना जर स्वामी समर्थ असो, शंकर महाराज असो, गजानन महाराज असो, ज्या ज्या स्थळी मन माझे जाय त्या ते स्थळी रूप तुझे. तुम्ही कुठेही बघाल तुम्हाला त्याचं सद्गुरूचं रूप दिसतं. आणि अशा वेळेला तुम्हाला तो, अशा संकटकाळी तुम्हाला तो मार्ग दाखवतो, रस्त्यावर आणून व्यवस्थित मार्गावर आणून सोडतो. जा बाबा, इथून तुझं सुरक्षित जीवन आहे. तुम्ही मगाशी आता उपासनेबद्दल बोललात. मी उपवास करत नाही, उपासना करतो. मग ही उपासना रोजच्या जीवनाचा एक भाग का केला पाहिजे प्रत्येकाने? गुरु तुम्हाला मार्ग दाखवतो, हं. अडचणीच्या काळामध्ये दिशा दाखवतो. मग उपासना का करू नये? जर तुम्हाला सन्मानाला मार्ग लागवत असेल मग त्याची उपासना का करू नये? उपासना म्हणजे काय? तो म्हणतो का 2-4 तास माझे नामस्मरण करत बस? बिलकुल नाही. तुझं सांसारिक कर्तव्य पार पाडून तुझ्या उरलेल्या वेळेत माझी भक्ती कर, माझी उपासना कर. ती पण श्रद्धेने कर. तो काही मागत नाहीये, काही मागत नाही. तो काय मागतो? हा 2 हात आज जोडलेले आणि मस्त खाली वाकलेलं मागतो. नमन, माझ्यासमोर नमन राहा. बाकी काय एक उदाहरण दाखवा कुठल्याच गुरु महाराजांनी काय मागितलं? काही मागत नाहीत गुरु महाराज. गुरु महाराज म्हणतात, माझी भक्ती करतो ना तर मी तुझ्या अडचणीच्या काळात मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेच. हे गुरु महाराज म्हणतातच. समजा आता आपले प्रेक्षक जे आहेत त्यांना आपल्याला काही उपासना द्यायच्या असतील, मग अर्थात मी 1-2 गोष्टी विचारेल, त्याला काय उपासना आहे, अर्थात रेमेडीज म्हणू आपण, त्या तुम्ही सांगा. म्हणजे अर्थ समजा एखाद्या व्यक्तीला सतत दुखतंय, बरं वाटत नाहीये, अशा व्यक्तीने काय उपासना केली पाहिजे? आता अशा व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती किती आहे हे पण बघणं महत्वाचं आहे. सगळ्यात महत्त्व म्हणजे उपासना माझं बरं होईल तो भाग वेगळा आहे. त्याच्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. घेतलेली मेडिकल ट्रीटमेंट शरीरावर पॉझिटिव्ह परिणाम होण्यासाठी उपासना करणं गरजेचं आहे. ओके ओके ओके. मग ती उपासना कोणती करायची? एनर्जी वाढवेल अशी उपासना करायची. शारीरिक बळ वाढेल, अंतर्मन वाढेल. ज्या वेळेला तुमचं मन स्ट्रॉंग होतं, मी याच्यातून बाहेर पडतोय, तेव्हाच तुम्ही बाहेर पडणार. ओके. जेणेकरून तुमचं मन पक्क खंबीर होईल अशी उपासना करायची. काय असली पाहिजे उपासना? आता एखाद्याला आजारपण आहे किंवा एखादा सतत रोगप्रतिकार शक्ती, म्हणजे सूर्य जगाला ऊर्जा देतो, सूर्य, त्याची उपासना करा. ओके. सूर्य उगवलाच नाही तर काय होईल हो? बरोबर आहे. तो जगाला ऊर्जा देतो, त्याची तुम्ही उपासना करा. थोडीफार तर ऊर्जा तुमच्यात येईल त्याची. आता सूर्याची उपासना करत असताना आपण काय करायला पाहिजे हे पण महत्वाचं घटक आहे. मग सूर्याची उपासना करत असताना आदित्य हृदय स्तोत्र रविवारपासून पठण करायला सुरुवात करावी. ओके. त्याच्या जोडीला सूर्य कवचाचं पठण करायला सुरुवात करावी. त्याच्या जोडीला मंगळवारपासून पंचमुखी हनुमान कवचाचं पठण करायला सुरुवात करावी. आता मी इथं आदित्य हृदय स्तोत्राच्या व्यतिरिक्त 2 सांगितलेत कवच. एक सूर्य कवच सांगितलं आणि एक पंचमुखी हनुमान कवच सांगितलं. कवच म्हणजे प्रोटेक्शन. कवच म्हणजे आपल्या शरीराचं माझं संरक्षण कर तू. आपण त्याला आर्ततेने विनवणी करतोय. मी औषधं घेतोय, त्या औषधाचा शरीरावर पॉझिटिव्ह परिणाम होऊ दे, मन खंबीर होऊ दे. जोपर्यंत तुमचं मन खंबीर होत नाही, मनातली भीती जात नाही, तोपर्यंत तुमच्या रोगावर कंट्रोल होत नाही.
मग मनावर कंट्रोल होण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र. आणि हे स्तोत्र कधी म्हटलं पाहिजे, किती हा, वेळा म्हटलं पाहिजे, कुठल्या टायमिंगला म्हटलं पाहिजे? आदित्य हृदय स्तोत्र हे सकाळी सूर्योदयानंतर, सूर्याची उपासना सकाळी सूर्यानंतर करणं गरजेचं आहे. हां. ते सूर्यास्ताच्या आधी, ओके. त्यातल्या त्यात दुपारी 11-12च्या आत केली सूर्याची उपासना, ती अतिशय पॉझिटिव्ह चांगली राहते. कारण का सकाळी फ्रेश राहतो आपण, अंघोळ सगळं व्यवस्थित सुचिरभूत झालेला असतो. हां. त्यामुळे सकाळच्या वेळेत उपासना करावी. आणि साधारण समजा आता एखाद्याला एखादा सीरियस आजार आहे, कॅन्सर आहे किंवा किडनी ट्रान्सप्लांट आहे किंवा अजून काही कुठलं तरी ऑर्गन इकडून काढून तिथे बसवणार आहेत, अशी काही सिच्युएशन आहे. तर ह्या काळात ती गोष्ट सहज पार व्हावी यासाठी कुठली उपासना केली पाहिजे? ह्या काळात तुम्हाला गुरुच सावरून धरतो. ओके. गुरु जर पाठबळ असेल तर तुम्ही त्याच्या असाध्य गोष्टी साध्य झालेल्या आहेत. गुरुची साधना जरूर करावी. ती स्वामी समर्थांची असो, शंकर महाराजांची असो, गजानन महाराजांची असो, दत्तप्रभूंची असो. आता मी बोलतो, सांगतोच तुम्हाला काही गोष्टी. 21 जुलै, हं, 21 जुलैला मंगळवार आहे हं, आणि मंगळवारी चित्रा नक्षत्र आहे. हं. चित्रा नक्षत्र हे श्रीपाद वल्लभांचं जन्म नक्षत्र आहे. ओके. ज्या दिवशी मंगळवार असेल, हं, ज्या दिवशी मंगळवारी चित्रा नक्षत्र असेल, या नक्षत्रावर, त्या वारावर, दत्तस्थानावर बसून संकल्प करून दत्त महाराजांचं एखादं स्तोत्राचे 108 आवर्तने केले तर असाध्य गोष्टी साध्य होण्याकडे मार्ग दिसतात, दिशा दिसते. म्हणजे पुढच्या महिन्यात आता 21 तारखेला म्हणजे जवळच आहे ऑलमोस्ट पुढचाच महिना. सो आता आपण उपासनेबद्दल बोलतोय, पण मग आत्तापर्यंत तुम्ही खूप लोकांना उपासना वेगळ्या प्रकारच्या दिल्यात. तर त्यातले काही अनुभव सांगू शकलात तर लोक रिलेट करतील. एका ताईला बेलपत्रावर, हं, 108 बेलपत्रावर चंदनाचं खोड साण्यावर उघडून गंध तयार करायला लावला हं, आणि त्या गंधामध्ये डाळिंबाची काडी बुडवली हं. आणि त्या बेलपत्रावर राम 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 लिहायला लावलं. ओके. हां. राम 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 3 शब्द लिहिले हं. आणि ते बेलपत्र ओम मृत्युंजय महारुद्र त्राहिमाम शरणगतम जन्म मृत्यू ज्वरा व्याधी पीडितम कर्मबंधने ओम नमः शिवाय मंत्र म्हणत बेलपत्र व्हायला सांगितलं. हां. हे कशासाठी सांगितलं? आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन आरोग्य सुधारावं. काही ओके. सर्जरी करायची होती, ती यशस्वी व्हावी, ह्याच्यासाठी सांगितलं. त्याचा रिझल्ट व्हायतो परिणाम झाला. ओके. देवाचा देव महादेव तिच्या पाठीशी उभे राहिले आणि त्याच्या त्या मेजर आजारातून ती मुक्त झाली. ओके. आज विधात आहे महादेव, विधात जग विधात आहे तो. हं, गणेश जयंती ह्या दिवशी गणपतीची उपासना केली तर ती अतिशय फलप्रद होते. आता ती उपासना कशी करायची? गणपती अथर्वशीर्ष सगळ्यांच्याकडेच आहेच. हं. 21 दुर्वा घ्यायच्या, आपल्या घरातल्या देवासमोर बसायचं, एक अथर्वशीर्ष झाले की एक दुर्वा व्हायची. असे 21 दुर्वा व्हा, ओके. संकल्प करून व्हा. त्या दुर्वा दुसऱ्या दिवशी निर्माल्यात न टाकता बाजूला काढून ठेवा. मुलांचे अभ्यासामध्ये त्याची प्रगती करतो तो. ओके. मात्र ह्या उपासना संकल्प करून केल्या पाहिजेत. संकल्प म्हणजे लोकांना तो एक प्रॉब्लेम. संकल्प म्हणजे काय? मी करत असलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी मी आजपासून यथाशक्ती यथाभक्ती गणपती अथर्वशीर्षाचं पठण करत आहे. आपल्याला संस्कृती येत नाहीये, मग आपण मराठी माणसं, मराठी बोला, मराठीतून संकल्प करा. देव काय असं म्हणत नाही की भाऊ तू याच विषयात याच संस्कृतमध्ये संकल्प कर. नाही, असं एक उदाहरण दाखवा की संस्कृतमध्ये संकल्प केला की देव पावतो. देव काही पावत नाही. देव फक्त आपल्या कर्माच्या अनुषंगाने तो पाठीशी उभा राहतो. तुम्ही आता मगाशी मंत्राचा उल्लेख केला की त्या एका ताईंना तुम्ही मंत्राचा एक दिला होता, एक काय म्हणतो मला संकल्प दिला होता. सो हे जे मंत्र आहेत, हे स्तोत्र आहेत, हे आपल्या शरीरावरती काय प्रभाव टाकतात? 101% हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी मंत्र लिहिलेले, स्तोत्र लिहिलेले ते. आता गणपती अथर्वशीर्षामध्ये अव दक्षिणातात अव उत्तरातात सर्वतोमा पाही पाही समतात गणपती अथर्वशीर्षामध्ये दिलेलं आहे. तसंच सप्तशतीच्या पाठातले एक मंत्र आहे, सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्विता
मनुष्यमत प्रसादेन भविष्यंती न संशय. म्हणजे मी प्रयत्न करतो त्याच्यात यश द्यायचं काम परमेश्वराचं आहे. हे स्तोत्रात दिलेलं आहे. सगळ्यात सिद्धकुंजिका स्तोत्र, स्तोत्रांचा मंत्रांचा गुच्छ आहे तो. पण मग आपण एक पर्टिक्युलर काही मंत्र घेऊयात. समजा जय राम श्रीराम जय राम, हे जे मंत्र आहे, एनर्जी मंत्र आहे तो. जय जय राम श्रीराम तुम्ही जो म्हणला ना तो एनर्जी मंत्र आहे. ओम बघा तुम्ही, एनर्जी वाढते, शरीरात धमन्या रक्त सळसळतं. समजा तर मुलं आहेत आणि मुलांचं अभ्यासात मन लागत नाहीये, तर त्यांच्यासाठी कुठला मंत्र म्हटलं पाहिजे? पहिल्यांदा प्रथम गणपती अथर्वशीर्ष जरूर म्हणावा. त्याच्या जोडीला प्रज्ञा विवर्धन स्तोत्र गुरुवारपासून म्हणावं. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं, त्या मुलांनी जर लाल शाईने गणपती अथर्वशीर्ष 21 वेळा लिहून काढलं आणि ते लॅमिनेशन केलं आणि गणपती मंदिरामध्ये गरजूंना वाचण्यासाठी दान केलं तर त्याचा अजून इम्पॅक्ट चांगला होतो. काय एक्झॅक्टली त्याचा रिझल्ट? समजा त्यांनी ते दान केलं तर काय त्याचा फरक? बुद्ध्यांक वाढतो. गणपती हा बुद्धीचा दाता आहे, त्याचा बुद्ध्यांक वाढायलाच पाहिजे. आणि ज्याची भक्ती करता, पूजा करता, ज्याचं स्मरण करता, तो तुम्हाला कधी रिक्त हस्त्याने पाठवतच नाही. हा आजवरचा अनुभव आहे. ओके ओके तो काही देत, तो स्वतः जवळचं काही निश्चलिंगपणे देतो तुम्हाला. ओके. निस्वार्थ भाव असेल तर तुम्हाला देतो. स्वार्थ भाव तुम्ही जर करत असाल तर काहीच मिळत नाही. समजा एखादी गर्भवती माता आहे आणि त्या 9 महिन्यामध्ये बाळ छान राहिलं पाहिजे, त्याची मानसिकता, तिची मानसिकता छान राहिली पाहिजे, यासाठी कुठला मंत्र म्हटला पाहिजे? रामरक्षा स्तोत्र प्रथम म्हणावं. सगळ्यात प्रभावी रामरक्षा स्तोत्र, सगळ्यात प्रभावी. तिचं पण संरक्षण व्हावं, तिच्या गर्भाचं पण संरक्षण, बाळाचं पण संरक्षण व्हावं. त्याच्यासाठी आदित्य हृदय स्तोत्र म्हणावं, गणेश कवच म्हणावं, सूर्य कवच म्हणावं. सो आता आपण गजानन महाराजांची जी भक्ती आहे किंवा त्यांची उपासना आहे, जरा त्याच्याकडे वळूयात. समजा रोजच्या पाठामध्ये समजा गजानन महाराजांची भक्ती करायची, तर त्याचा योग्य मार्ग काय असला पाहिजे? योग्य मार्ग काय आहे? महाराजांनी सांगितलं. महाराजांच्या अंगावर वस्त्र नव्हतं. मार्ग योग्य काय? आपण आपलं मनोभावे जी भक्ती करायची ती भक्ती कराय. महाराजांनी असं काहीच सांगितलं नाही की तुम्ही 2 तास माझ्यासाठी घालवा, अजिबात नाही. उपासना, नामस्मरण करा. ओके. त्याच्यासाठी वेगळा वेळ काढा, वेगळा विषय घ्या, अमुक करा, अजिबात नाही. महाराज कधीच म्हणाले नाही. महाराजांच्या ग्रंथविजय ग्रंथामध्ये कुठेच उल्लेख नाही आहे. सो काका, आता आपण शेवटाकडे येऊयात. आता तुम्ही बऱ्याच उपासना सांगितल्या, पण असं होतं का की एखादी उपासना तुम्ही सांगितलेली आणि ती उपासना केल्यानंतर सुद्धा त्याला हवं ते फळ मिळत नाही, असं कधी होऊ शकतं का? अनेक घटना घडलेल्या आहेत. मुळात म्हणजे उपासना तुम्ही कशासाठी करता? ती उपासना करत असताना तुमच्या प्रारब्धात ते आहे का? ते मिळवण्यासाठी प्रारब्धामध्ये तुमची कॅपॅसिटी आहे का? याचा विचार करणं पण प्रथम गरजेचं आहे. ब्री प्रॅक्टिकल. नुसती उपासना करतो म्हणून देव मला गुरु महाराज देतील किंवा मला भगवंत देईल, नाही आहे. आपली ताकद, आपली कॅपॅसिटी पण ओळखायला पाहिजे. बरोबर. माझ्या प्रारब्धात आहे, परंतु माझी कॅपॅसिटी आहे का हे पण बघणं, माझ्या प्रारब्धात आहे का हे पण बघणं गरजेचं आहे. बरोबर. तर ती उपासना फलपूर्ण होते. नाही तर आपण अपेक्षा करायचो 10 लाखाची आणि उत्पन्न असायचं 1 लाखाचं, तर कसं ताळमेळ जमेल? याचा अर्थ असा, लहानपणी किंवा पूर्वीपासून म्हण आहे, हांतून पांघरून पाय पसरावे. आपलं पांघरून जेवढं आहे ना तेवढेच पाय पसरावे. आधीचे लोक, जुने लोक, म्हणजे माझे आजोबा, वडील लवकर कर्ज घेत नव्हते. आहे त्याच्यात भागवायचे. बरोबर. आहे, आज तुला 10 रुपये मिळेल ना, उद्यासाठी 5 रुपये शिल्लक ठेव आणि 5 रुपये तू आज खर्च कर. उद्या मिळेल की नाही याची शाश्वती नाही, म्हणताना उद्याच्या प्रगतीसाठी 5 रुपये सांभाळून ठेव. आजकाल तसं नाही आहे. आज कलियुग आहे. आजचा आज चालू, उद्याचं उद्या बघू, पण योग्य नाही आहे. मग याच्यासाठीच उपासना, याच्यासाठी दिशादर्शन, याच्यासाठी मार्गदर्शन, याच्यासाठी चर्चासत्र, याच्यासाठी सत्संग करतात लोक. आजची पिढी
तरुण पिढी आपण डोळ्याने बघतो, मुलीसुद्धा सिगरेट पितात, ड्रिंक्स घेतात, अनेक मी डोळ्यांनी बघितलेले आहेत. मग आजची पिढी चालली कुठे? मग त्या पिढीला सुधारायचं काम आपण केलंच पाहिजे. मग ते कशा मार्गाने केलं पाहिजे? सत्संग मार्गाने केलं पाहिजे, उपासनाने त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे. हे चुकीचं आहे, हे सांगितलं गेलं पाहिजे. हे कुणी करायचं? घरातल्या कर्त्या पुरुषांनी करायचं, कर्त्या स्त्रीनी करायचं आहे. मला वाटतं जी जी तुम्ही उपासना सांगितली लोकांनी बघितली असेल तर ते नक्कीच ती फॉलो करतील आणि त्यांच्या आयुष्यात एक वेगळं चैतन्य, एक वेगळ्या ट्रॅकवर आयुष्य घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतील. काका, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही मला तुमच्या चॅनेलवर येऊन 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनःपूर्वक आभार. धन्यवाद. यापुढेही असंच जर काही मार्गदर्शन करा असं विनंती कराल, तुम्ही जरूर तुमच्यासाठी उपस्थित राहील. नक्की पुन्हा एकदा तुमचे मनःपूर्वक आभार. नक्की धन्यवाद. नक्कीच. तुम्हाला जरा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. रामकृष्ण.